हॅलो एव्हरीवन. काल आपण इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन आणि इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन फॉर गॅसेस हे पाहिलं होतं. आठवते तुम्हाला? आज आपण काय पाहणार आहे, त्याचे युनिट सुद्धा कंपाऊंड झाले होते. तर इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन एकदा मी बोर्डवर लिहिते. काय होतं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन ते पहा आता. K equal to concentration of A0 minus concentration of AT divided by T. It is the integrated rate equation for zero order reaction. Zero order reaction साठी आपण हे पाहिलं होतं. आता हे जे झिरो ऑर्डरचे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन आहे याच्यावरून आज आपण काय पाहणार आहे, हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन फॉर हाफ लाईफ पिरियड. आता हाफ लाईफ कशाला म्हणतात ते पहा. हाफ लाईफ म्हणजे असा टाइम विच इज रिक्वायर्ड टू कम्प्लीट हाफ ऑफ द रिएक्शन. जिथून रिएक्शन सुरुवात होईल तर अर्धी रिएक्शन होण्यासाठी लागणाऱ्या टाइमला म्हणजे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी लागणाऱ्या टाइमला म्हणतात हाफ लाईफ पिरियड और हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन. फॉर हाफ लाईफ पिरियड कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी ला किती कन्सिडर करायचं तुम्ही, इनिशियलच्या हाफ, म्हणून A0/2. हा जो A0 घेतलेला आहे आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन याच्या अर्धा. अँड T इक्वल टू टीचा सिम्बॉल घेणार T हाफ. इक्वेशन नंबर 1 बिकम्स देअरफॉर याला म्हणून पॉइंट नंबर 1, याला म्हणून पॉइंट नंबर 2, हा पॉइंट नंबर 3. इक्वेशन नंबर 1 बिकम्स, इक्वेशन 1 काय होतं ते पहा. इक्वेशन 1 मध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशन 1 कसा चेंज होतो, इथे लिहिणार K इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0/2 डिवायडेड बाय T हाफ. ठीक आहे, हे T हाफ इकडे शिफ्ट करा, हे झालं T हाफ इक्वल टू इथे लिहू, हा 2 ने इथे मल्टिप्लाय करा, 2 टाइम्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय ट्वाइस K. समजलं? या 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं, मायनस A0 डिवायडेड बाय हा K खाली आणला तर हे झालं ट्वाइस K. मग 2 मधून 1 गेला 1 राहतो, म्हणून इथे फायनल इक्वेशन काय आलं आपलं, T हाफ इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय ट्वाइस K. दिस इज द इक्वेशन फॉर हाफ लाईफ पिरियड ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. आणि याच्यावरून काय लक्षात येते आपल्याला की झिरो ऑर्डर रिएक्शनच्या हाफ लाईफ साठी मीन्स हाफ लाईफ पिरियड जो आहे तो कशावर डिपेंड आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणून इथे काय लिहू टाकू आपण, दिस इज द इक्वेशन, दिस इज द इक्वेशन फॉर हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. It depends on initial concentration. लक्षामध्ये आता बोर्डवरचं जे पूर्ण इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्हाला लिहून घ्यायचंय. दिसते पद्धतशीर. आता हेडिंग काय द्यायचं, हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. टॉपिकचं हेडिंग काय आहे, हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. इथे देते मी हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. पहिली लाईन लिहिणार इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर परत सांगू एकदा. टॉपिकचं हेडिंग काय आहे, हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. पहिला पॉइंट काय आहे, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन इज K इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT डिवायडेड बाय T. हाफ लाईफची कंडिशन ठेवणार. हाफ लाईफसाठी कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम T काय पाहिजे, इनिशियलच्या हाफ, आणि Tचा सिम्बॉल काय घेणार, T हाफ. म्हणून इक्वेशन 1 काय होते, K इक्वल टू याच्यात व्हॅल्यू ठेवा A0 मायनस A0/2
डिवायडेड बाय टी हाफ. याला सोडवा, या 2 इकडे मल्टिप्लाय केलं 2a0 मायनस a0 म्हणजे a0 राहते ट्वाइस k. आता हा जो हाफ लाईफ पिरियड आहे याच्यामध्ये a0 ही व्हॅल्यू आहे. दॅट मीन्स हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर डिपेंड्स ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. पॉज करा तुमची स्क्रीन आणि हे लिहून घ्या. याला वाटलं तर पुढे लिहू शकता ऑफ रिएक्टंट. नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहे आपण. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. छोटे छोटे 3 क्वेश्चन घेणार आहे आज आपण आणि मग काही न्यूमेरिकल्स घेणार आहे. तर पहा, पहिला क्वेश्चन आपण घेतलेला आहे हाफ लाईफ पिरियडचा. सेकंड क्वेश्चन पाहून राहिलो आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसाठी सगळ्यात आधी आपल्याला काय लिहिणं आवश्यक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला आवश्यक आहे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. तर इथे लिहू पहिल्या पॉईंटमध्ये आपण इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन for zero order reaction is. चला काय होतं इंटिग्रेटेड इक्वेशन आपलं k इक्वल टू लिहूया आपण. सांगणार सगळेजण k इक्वल टू पाठ झालं पाहिजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ a0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ at डिवायडेड बाय t. याला शिफ्ट करून टाका, मग काय होऊन जाईल हे kT इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ at. आता at ला ड्रॉ करू आपण. या at ला इथे लिहू at इक्वल टू काय झालं मायनस kT प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ a0. या इक्वेशनला कंपेअर करू आपण स्ट्रेट लाईनचे इक्वेशन y इक्वल टू mx प्लस c. ओके, म्हणून या पॉइंटला 1 म्हटलं आपण. आता इथून नंबर 2, this is y equal to mx plus c. आता comparing this equation with, म्हणून इथे लिहू comparing this equation, comparing this equation 1 with straight line equation. Straight line equation. आता स्ट्रेट लाईन इक्वेशन काय म्हणते, y ऍक्सिस वर ड्रॉ करायचं आहे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम t, x ऍक्सिस वर t ड्रॉ करायचा आहे. तर एक लाईन भेटणार ज्याचा स्लोप निगेटिव्ह, ज्याचा स्लोप निगेटिव्ह ती लाईन घसरगुंडी काढतो आपण अशी वरून खाली येणार आहे. म्हणून मग काय लिहायचं स्ट्रेट लाईन इक्वेशन प्लॉट कॉन्सन्ट्रेशन ऑफ at was plot concentration of at on y-axis and time t on x-axis. We obtain a line with negative slope इक्वल टू मायनस k. स्लोप काय भेटून गेला आपल्याला m स्लोप आहे, तर हा काय झाला मायनस k. चला आता आपण इथे ड्रॉ करू. काय ड्रॉ करायचं आपल्याला ग्राफ. मग ग्राफ ड्रॉ करताना काय करणार आपण, तर एक y ऍक्सिस घेणार, व्हेरी गुड. एक x ऍक्सिस घ्यायचं आहे तुम्हाला,
वाय ॲक्सिसवर घ्यायचे कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम टी, एक्स ॲक्सिसवर घ्यायचं आहे टी. तर एक स्ट्रेट लाईन ऑब्टेन करतो आपण आणि ही जी लाईन आहे विथ कोणता स्लोप आहे, निगेटिव्ह स्लोप. म्हणून इथे लिहू आपण स्लोप इक्वल टू मायनस के. हा झाला तुमचा इंटरसेप्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. ओके. तर आता तुम्हाला पूर्ण ग्राफ काढून घ्यायचा आहे. तुम्ही तुमचा व्हिडिओ जो आहे तो पॉज करू शकता आणि पूर्ण क्वेश्चन जो आहे तो लिहून घ्या. मग परत एकदा समजावून सांगणार तुम्हाला. इथे एक आणखी नेट टाकू शकतो आपण. इंटरसेप्ट ऑन वाय ॲक्सिस इज A0. झालं. एकदा परत समजून सांगते पहा काय आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. तुम्ही खूप लकी आहे, तुमचा सिलेबस जो आहे हा रिड्यूस झालेला आहे आणि केमिस्ट्री मस्त इझी झालेलं आहे. तर शुअर आहे तुम्ही 100% मार्क्स एकदम चांगले स्कोर करू शकता. मागच्या सिलेबसमध्ये फर्स्ट ऑर्डरचे 5 ग्राफ होते, जे आता तुम्हाला 3 आहे, आणि सेकंड ऑर्डरचे 3 होते, आता एकच आहे. तसा सिलेबस कमी कमी होऊन राहिला आणि कोरोनामुळे पण आणखीन जो सिलेबस आहे तुमचा तो कमी झालेला आहे. तर या गोष्टीचा खूप भरपूर फायदा उचला. जेवढा सिलेबस आहे याला बिलकुल मिठ्ठू तोत्यासारखं रटून टाका तुम्ही, की केमिस्ट्रीचा जो पेपर राहील त्या केमिस्ट्रीच्या पेपरला तुम्हाला दुसऱ्यांवर कोणावर डिपेंड राहायचं कामच नाही पडलं पाहिजे. इतके शानदार मार्क्स मिळाले पाहिजे तुम्हाला की तुम्ही स्वतःच एकदम खुशामखुश झाले पाहिजे. ठीक आहे. चला पहा. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन इज. काय आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी? के इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस AK डिवायडेड बाय टी. या टीला इकडे शिफ्ट केलं. ठीक. आता जे इक्वेशन आपण ऑब्टेन केलं याच्यामध्ये AT या साईडला मायनस आहे, इकडे आणून त्याला काय केलं आपण प्लस. इक्वल टू हा KT त्या साईडला गेलं तर मायनस KT प्लस A0. या इक्वेशनला कंपेअरिंग दिस इक्वेशन 1 विथ लाईन इक्वेशन. स्ट्रेट नाही लिहिलं तरी चालते, लाईन इक्वेशन. मग लाईन इक्वेशनची जेव्हा कंपेअर करणार तर वाय ॲक्सिसवर काय आला? AT ऑन वाय ॲक्सिस. टाइम टी कुठे येतो? ऑन एक्स ॲक्सिस. वी ऑब्टेन ए लाईन विथ निगेटिव्ह स्लोप. एक स्ट्रेट लाईन ऑब्टेन झाली, निगेटिव्ह स्लोप आहे, आणि इंटरसेप्ट ऑन वाय ॲक्सिस म्हणजे ही जी वरची जागा असते याला म्हणतात इंटरसेप्ट. हा किती आहे? A0. वी ऑब्टेन ए लाईन, तर इथे एक शब्द टाका स्ट्रेट लाईन. हा शब्द एक खूप महत्वाचा आहे, STRAIGHT, स्ट्रेट लाईन. ठीक आहे. चला आता एक नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. पहा आता पुढच्या कन्सेप्टचं नाव काय आहे? सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कशाला म्हणतात सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन? तर अशा काही रिॲक्शन असतात की ज्यांची हायर ऑर्डर असते, पण अंडर सर्टन कंडिशन त्या रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर म्हणून बिहेव करतात. त्यांना म्हणतात सुडो फर्स्ट ऑर्डर. सुडो म्हणजे विच इज
नॉट ट्रू. खरोखर फर्स्ट ऑर्डर असतात का? नाही, खरोखर फर्स्ट ऑर्डर नाही राहत. पण अशा काही कंडिशन्स आहे अंडर विच इट बिहेव ॲज फर्स्ट ऑर्डर. एक एक्झाम्पल पहा, मी इथे लिहिते एक्झाम्पल. हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ॲसिटेट CH3COOCH3. हा मिथाइल ॲसिटेट आहे, याचा ॲक्वाइज सोल्युशन. याचा ॲसिड हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर सोबत रिएक्शन करू. ओके, याचं कन्वर्शन पहा. CH3COOH अँड CH3OH तयार होतो इथे. CH3COOH प्लस CH3OH. उलटा आणलं तर सगळ्यांना माहिती आहे CH3COOH आणि CH3OH म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन इकडे जर घेऊन गेलो आपण तर हिस्टरिफिकेशन आहे आणि तशी आली तर हायड्रोलिसिस आहे. आता ॲक्च्युअलमध्ये जर चेक केलं तर रेट लॉ असा बनतो पहा. रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOCH3 अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. आता पहा, हे दोन रिॲक्टंट्स आहेत आणि दोन्ही रिॲक्टंट्सची पॉवर किती आहे इथे 1. म्हणजे ह्या रिॲक्शनची ऑर्डर काय असायला पाहिजे? सेकंड ऑर्डर रिॲक्शन ही पाहिजे. पण काय होते की ह्या रिॲक्शनमध्ये हा जो वॉटर आहे ना हा एक्सेसमध्ये असतो, म्हणजे हा एक्स्ट्रा असतो आणि त्याच्यामुळे याच्या कॉन्सन्ट्रेशनचा रिॲक्शनवर काहीही इफेक्ट होत नाही. हा इथे असून सुद्धा याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रिॲक्शनचा रेट वाढत नाही, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं तर रिॲक्शनचा रेटही कमी होत नाही. दॅट मीन्स याच्यावर कॉन्सन्ट्रेशनवर काही डिपेंड झालं का? नाही. म्हणून मग काय लिहिता येते इथे? तर इथे असं लिहिता येते, थेरीसाठी जागा सोडते मी इथे 2 लाईन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इक्वल टू कॉन्स्टंट. हा एक्सेसमध्ये म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, याला म्हणू शकतो K डबल डॅश. इथे K डॅश घेऊन टाकू. ओके, हे इक्वेशन परत लिहू आपण. इक्वेशन जर परत लिहिलं तर काय होते ते पहा. रेट इक्वल टू K डॅश इंटू K डबल डॅश CH3COOCH3. पहा, रेट लॉ मधून वॉटर गायब झाला. मग हा दोन कॉन्स्टंट जर एकमेकांना मल्टिप्लाय केलं तर एक नवीन कॉन्स्टंट भेटतो आपल्याला. म्हणून कॉन्स्टंट काय झाला पहा, रेट इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOCH3. आणि या रेट लॉवरून क्लिअर लक्षात होते की ज्याची ऑर्डर 2 होती पण तो काय म्हणून बिहेव करून राहिला? फर्स्ट ऑर्डर. तर अशा रिॲक्शनला काय म्हणतात? सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. द रिॲक्शन विच इज ऑफ हायर ऑर्डर बट बिहेव ॲज फर्स्ट ऑर्डर. ज्या रिॲक्शनची ऑर्डर काय असते? हायर, पण ते काय म्हणून बिहेव करतात? फर्स्ट ऑर्डर. अशा रिॲक्शनला काय म्हणतात? सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आलं लक्षात? एक्झाम्पल घेतलं आपण, हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ॲसिटेट. मिथाइल ॲसिटेटचा हायड्रोलिसिस केला आपण तर रेट लॉ असा लिहू शकतो. मग या रेट लॉवरून याची ऑर्डर किती येते? सेकंड ऑर्डर. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हा जो वॉटर आहे हा वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन इथे जे असतं ते कॉन्स्टंट असते. म्हणजे याच्या कॉन्सन्ट्रेशनचा रिॲक्शनमध्ये काही इफेक्ट होत नाही, त्याला वाढवा की कमी करा. ठीक आहे, म्हणून मग वॉटरचं कॉन्सन्ट्रेशनला आपण एक कॉन्स्टंट कन्सिडर करतो K डबल डॅश. मग हे दोन कॉन्स्टंट जर एक दुसऱ्यांना मल्टिप्लाय केलं तर इथे K झालं आणि याच्यावरून काय प्रूव्ह झालं की या रिॲक्शनची ऑर्डर हायर होती पण आता किती झाली? 1. म्हणून या रिॲक्शनला काय म्हणतात? सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आलं तुमच्या लक्षामध्ये? आता आपण त्याची डेफिनेशन लिहू आणि मग हा क्वेश्चन आपला आपण कंप्लीट करूया. विथ डेफिनेशन पूर्ण क्वेश्चन कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. लिहिणं सुरू करा. एकदा वाचूया आता.
चला पूर्ण क्वेश्चन समजून सांगते तुम्हासाठी. कन्सिडर सर्टन रिएक्शन्स विच आर एक्सपेक्टेड टू बी ऑफ हायर ऑर्डर. काही रिएक्शनची ऑर्डर अपेक्षित असते हायर. फॉलो द फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आर कॉल्ड सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. पण ते फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतात त्यांना म्हणजे असते ॲक्च्युअल हायर, पण ते काय करतात फर्स्ट ऑर्डर फॉलो करतात, म्हणून सुडो म्हणजे खोटं फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणतात. कन्सिडर हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ॲसिटेट. ही रिएक्शन लिहिली, याच्यावरून असं वाटतं की सेकंड ऑर्डर आहे, पण वॉटर इतका एक्सेसमध्ये असतो की याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट कन्सिडर करतात. इथे घेताना के डॅश घेतलं आणि वॉटरच्या ठिकाणी के डबल डॅश घेतलं, तर एक नवीन कॉन्स्टंट म्हणतात के डॅश इंटू के डबल डॅश के. आणि नवीन रेटला बनलं, याच्यावरून आपल्याला काय दिसून येते की ही रिएक्शन काय आहे फर्स्ट ऑर्डर. असं आणखीन एक एक्झाम्पल आहे, दोनच लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, इस्टरचा हायड्रोलिसिस आणि इन्व्हर्शन ऑफ केन शुगर. इन्व्हर्शन ऑफ केन शुगर. इन्व्हर्शन ऑफ केन शुगर रिएक्शन लिहून ठेवते मी इथे. इन्व्हर्शन ऑफ केन शुगर काय आहे, ग्लुकोजची फॉर्मेशन जी झालेली आपल्याला C12H22O11 प्लस H2O, याचं कन्व्हर्शन काय होते ते पहा, C6H12O6 प्लस C6H12O6. इथे हा जो वॉटर आहे हा एक्सेसमध्ये असतो आणि इट इज द अनदर एक्झाम्पल ऑफ सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. म्हणून हे एक्झाम्पल नंबर 1 होतं आणि हे एक्झाम्पल नंबर 2 आहे. दोन्हीपैकी कशासाठी पण एक्सप्लेन करायला एक्झाममध्ये येऊ शकते. मग इथे ही रिएक्शन लिहू शकता तुम्ही आणि असं जास्त याचं आन्सर रिपीट करू शकता. तर आता स्क्रीन एकदा पॉज करा, समजून तुम्हाला सांगितलेलं आहे. पूर्ण क्वेश्चन एकदम छान छापून घ्या. झालं कंप्लीट लिहून. नोट्स एकदम छान लिहित जा, कारण फायनली एक्झाममध्ये तुम्हाला तुमच्याच नोट्स वाचणं आहे. टेक्स्टबुक रेफर करा. टेक्स्टबुकची लाईन टू लाईन तुमची लर्न झाली पाहिजे की कोणत्या लाईनवर कोणत्या पेजवर कुठे काय दिलेलं आहे. एवढं टेक्स्टबुकचं रीडिंग पारायणवर पारायण करत जा. टेक्स्टबुकचे रोज एक पेज शिकवून होते, तेवढं पेज रोज वाचून घ्यायचं तुम्ही, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट होऊन जाणार. आणि लक्षामध्ये बिलकुल आळस करायचा नाही, एकदम ॲक्टिव्ह राहायचं की मला करायचंच आहे, मी करूनच दाखवणार आहे ना. आणि त्याच्यानंतर रोज शिकवलेले क्वेश्चन 5 टाइम्स लिहून पहा. हे चॅप्टर खूप लवकर आपलं संपत आहे. टेस्टसाठी नका प्रिपेअर करू, एक्झामसाठी प्रिपेअर करा, किंवा मला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू याला प्रिपेअर करायचं आहे. आणि रोजचा व्हिडिओ रोज पाहत जा. 24 आवर्समध्ये व्हिडिओ चालला जाईल, तर तुम्ही मागे पडून जासाल. आणि मला माहिती आहे की तुम्हाला आवडणार नाही मागे पडणं, सोबत सोबत चालू आहे आपण. तर त्याच्यामुळे रोजचा व्हिडिओ रोज पाहणे. आज आपण इथेच थांबूया. नवीन कन्सेप्टसोबत, न्यूमेरिकलसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू. सो बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.